खूप लोकांना वाटतं की अंधविश्वास फक्त भारतामध्येच आहेत. ही गोष्ट बऱ्यापैकी खरी आहे, पण इतकी नाही जितकी तुम्ही समजता. कारण ही समस्या फक्त आपल्यापर्यंत मर्यादित नाही, तर जगातील अनेक देशांमध्ये सुद्धा ती चरणसीमेवर आहेत. आजची ही केस इंडोनेशियाच्या गोवा रिजन्सी साऊथ सुलावेशीशी संबंधित आहेत. 2021ची ती घटना जी आजही आठवली की लोकांच्या रेंगटे उभे राहतात. मी या व्हिडिओमध्ये कोणाचं नाव घेणार नाही, वय सांगणार नाही आणि कोणतीही डायरेक्ट ओळख पटवणार नाही. 1 सप्टेंबर 2021 इंडोनेशियाच्या गोवामधील टिंग जोमोत्स्का त्या दिवशी काही वेगळंच दिसत होता. गल्लीत लोक होते, घर तसेच होते, पण वातावरणात काहीतरी विचित्र पसरलेलं होतं. कारण एक दिवस आधी झालेली विचित्र घटना, गावातील 22 वर्षाच्या एका मुलाची डीएचची अचानक रहस्यमय मृत्यू झाला होता. ज्याचं वय काय होतं, फक्त 22 वर्ष. कोणताही स्पष्ट आजार नव्हता, म्हणजे असं काहीच नव्हतं की तो या जगातून निघून जाईल. आणि हाच प्रश्न लोकांच्या मनात वारंवार फिरत होता. तर गावकरी एक दिवस आधीच त्यांचं फ्युनरल करून परतले होते आणि आता सगळे बसून त्याच्याबद्दल चर्चा करत होते की शेवटी असं कसं होऊ शकतं. कारण तो मुलगा साधा मुलगा नव्हता, तो खूप हसतमुख मुलगा होता आणि गावात कोणाचीही मदत करण्यामागे तो हटत नव्हता. म्हणून त्याची मृत्यू फक्त एक बातमी नव्हती, तर संपूर्ण गावासाठी हृदयावर जखम होती. लोक एकमेकांना विचारत होते की शेवटी त्याच्यासोबत असं काय झालं, काय होती त्याच्या मागचं कारण. तेव्हा या वातावरणात अचानक बायोजो डीएचचा मृत मुलाचा काका भागत गावकऱ्यांमध्ये आला. आवाज कापत होता. तो जवळपास ओरडत म्हणत होता की मला मदत हवी आहे. आणि जेव्हा लोकांनी विचारलं, तर तो हापत म्हणत होता की डीएचची छोटी बहीण ही सुद्धा धोक्यात आहे. हे ऐकताच लोकांच्या आतमध्ये पुन्हा एक हलचल माजली. कारण अजून एकच दिवस आधीच त्याच घराचा मुलगा गेला होता आणि आता त्याच घराच्या छोट्या बहिणीवर धोक्याची बातमी समोर येत होती. म्हणूनच गावकऱ्यांना समजलं की गोष्ट आता खूप गंभीर आहे. म्हणून जास्त प्रश्न न विचारता ते त्याच्यासोबत निघाले. तेव्हा दुसरीकडून रुडी नावाचा एक माणूस सुद्धा घाबरलेला त्या ठिकाणी पळत आला. खरं तर बावीच्या तिथून निघाल्यानंतर तसं त्याचा चुलता त्या तिथून निघाला. तेव्हा रुडी त्या घराजवळ पोहोचला होता. रुडी फक्त साधारणपणे त्या घराबाहेर जातच होता, तेव्हा त्याला आतून एखाद्या मुलीच्या रडण्याची विचित्र आवाज ऐकू आला. म्हणून तो तिथे थांबला, कारण आवाजामध्ये भीती होती, दुखापत होती, रडणं जे थेट हृदयाला चुभलं होतं. त्याला समजलं नव्हतं की शेवटी त्या घरात नेमकं काय होत आहे. पण आतली बेचैनी ज्याला त्या घराच्या खिडकीकडे घेऊन गेली. त्याने हळूच हात डोकावलं आणि तसंच त्याची नजर खोलीत पडली आणि जे दृश्य त्यानं पाहिलं ते इतकं भयानक होतं की त्याच्या शरीरात सिहरण निर्माण झाली. ज्या ठिकाणी एपी जमिनीवर पडलेली होती, हो तीच छोटी बहीण जी डीएचची बहीण होती, म्हणजे जी मृत मुलाची बहीण होती. आणि तिच्याच घरातील लोक तिला दाबून बसले होते, म्हणजे पकडून ठेवलं होतं. जसं ती एखादी माणूस नाही, तर एखाद्या विचित्र रिवलचा भाग आहे. सगळ्यात पुढे तिची आई होती समोर बसलेली, मग तिचे वडील बसले होते, इतर पाहुणे रावळे सुद्धा त्या ठिकाणी बसले होते आणि तिचे आजोबा आजी सुद्धा त्या ठिकाणी होते. तिची आई म्हणजे एसएसची तिची बोट हळूहळू एपीच्या डोळ्यात घालण्याचा प्रयत्न करत होती. हे पाहून रुडीच्या आत जणू विजा पळाली. काय होतंय स्वतःच्या घरामध्ये स्वतःच्याच मुलीला एक दिवस आधी मुलगा गेला होता आणि आता मुलीला हे दृश्य पाहून तो खूप विचित्र झाला. म्हणून रुडीने खिडकीतूनच ओरडायला सुरुवात केली की तिला सोडा, काय करताय तिच्यासोबत. म्हणजे तो ओरडून तिला वाचवण्याचा सोडवण्याचा प्रयत्न करत होता. मग तो पळत पळत गेट जवळ आला. आत जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा एपीचा त्या ठिकाणी उपस्थित दुसरा काका, म्हणजे त्या मुलीचा दुसरा काका उपस्थित होता. तो रुडीचा हात पकडतो आणि आत जाण्यापासून थांबतो आणि म्हणतो, रुडी तू आत जाऊ नको. ज्या ठिकाणी एपीची आई स्वतःच एक बोट एपीच्या डोळ्यात घालते, जणू ती बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. आणि हे पाहून रुडीचा भीती उकळी मारते. तो रागात येतो आणि त्याच्या काकाकडून स्वतःला सोडून त्या ठिकाणी खोलीत घुसण्याची पूर्ण जिद्द करतो. तेव्हा त्या मुलीची आई तिच्या स्थानिक भाषेमध्ये म्हणते, "येसू लोको, येसू लोको", म्हणजे थांबा, इथून जा. आता रुडी समजला की तो एकटा यांचा सामना काही करू शकत नव्हता, म्हणून तो पळला. गावाकडे बायो जो आधीपासून गावातच होता, म्हणजे त्या मुलीचा काका, तो सुद्धा लोकांना घेऊन येत होता. त्याचवेळी तोही रस्त्यात त्यांना भेटतो. रुडीने त्यांना हापत सांगितलं की चला लवकर, इमर्जन्सी आहे. आणि जेव्हा सगळे पुन्हा त्या घराकडे आले आणि खिडकीवर जाऊन पाहिलं, तेव्हा आतमध्ये बरंच काही असं झालं होतं. म्हणजे त्या मुलीच्या आईने एपीच्या डोळ्यात एक बोट घातला होता, म्हणजे खोलवर. पण मध्ये रुडीने जो हस्तक्षेप केला त्याच्यामुळे त्याचं रिच्युअल पूर्ण होऊ शकलं नाही. बोट बाहेर काढलं गेलं होतं आणि आता त्या गावकरी सुद्धा त्या घराबाहेर आले होते. खूप गर्दी त्या ठिकाणी जमली होती. सगळेजण ओरडत होते की हे नेमकं तुम्ही काय करत आहेत. आत घुसण्याचा प्रयत्न करत होते. काहींनी तर फोन काढले आणि व्हिडिओ बनायला सुरुवात केली. तेव्हा त्या ठिकाणी तिची आई अचानक एपी, म्हणजे तिच्या मुलीचा पापणी पकडली आणि एका साधनाच्या मदतीने
वेगळे करण्याचा ते प्रयत्न करत होते. आणि तसंच गावकरी दरवाजातून आत घुसतात तेव्हा तोपर्यंत ती ते वेगळे करते. जरी ती आपल्या आई-वडिलांना आणि आजीला म्हणत होती, की "मला सोडा, मी असं काय केलंय?" पण ती थांबणारी नव्हती. तर उलट तिने सगळ्यांसमोर ते गिळलं. म्हणजे जे वेगळं केलं होतं, ते तिच्या आईनं गिळून घेतलं. स्वतःमध्ये खूप भयानक दृश्य होतं. ज्या ठिकाणी जे सगळेजण बघत होते, त्यांच्यासाठी सुद्धा ते खूप विद्रूप दृश्य होतं. तुम्ही स्वतः कल्पना करा, स्वतःच्याच घरातील लोक स्वतःच्याच मुलीला हे करत असतील, तर म्हणजे एक अतर्क्य सीन तयार होतो. तिच्या काकांनी हिंमत जुटवली. गावकऱ्यांच्या मदतीने त्या एपीला हातात घेतलं. म्हणजे सगळ्याकडून सोडवलं आणि ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जाण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. तेव्हा आजी समोर येते आणि ती आपल्या नातवाला पकडून म्हणते, की म्हणजे तिला घेऊन जाऊ नका, आमचं रिच्युअल खराब करू नका. पण यावेळी गावकरी मागे हटणारे नव्हते आणि भाई म्हणजे एपीचा काका तिला घेऊन हॉस्पिटलकडे धावतो आणि आता सगळ्यांना समजलं, की शेवटी आत काय होतं आणि गावकऱ्यांनी घराला वेढलं. पोलिसांना आधीच माहिती दिली होती, म्हणून लवकरच पोलिसांची एक टीम त्या ठिकाणी पोहोचली आणि त्या ठिकाणी तिचे आजोबा, आजी, तिचे वडील, तिच्या आईला पकडलं गेलं. सोबत जो तिथे तिचा काका उपस्थित होता, त्यांना सुद्धा पकडलं आणि एक काका त्या ठिकाणी पळून गेला होता. म्हणजे त्याला पकडता आलं नाही. एक पळण्यात यशस्वी झाला. मग त्या ठिकाणी चौकशी सुरू झाली. पोलिसांनी गावकऱ्यांकडून चौकशी केली. शेवटी हे सगळं काय होतं? का होतं? हे लोक कोण होते? चौकशीत काही लोकांनी सांगितलं, ही टीटी टीटी म्हणजे त्या मुलीचे वडील, गावकरी, काही लोक ट्रेडिशनल हीलर मानत होते. जेव्हा कोणाला आजार लागतो किंवा भूत-प्रेताचा साया असं काही असतं, तर लोकं त्यांच्याकडे जातात. ते जडीबुटी देत नव्हता, तर मंत्र वाचून लोकांना पाणी देत होता. आणि अनेक लोकांचा दावा असा होता, की पाणी पिल्यानंतर त्यांचे आजार बरे होतात. गावात खूप लोक गरीब होते. डॉक्टरकडे जाणं प्रत्येकाच्या नशिबात नव्हतं. म्हणून ते आजार बरे करण्यासाठी त्या व्हीलरवर लोक विश्वास ठेवत होते. काही लोक त्याला सेमन किंवा शमन म्हणत होते. पण इथे टीटीने हे सगळे आरोप नाकारले होते. इथे टीटीने हे सगळे आरोप नाकारले. त्याने सांगितलं, तो कोणताही तांत्रिक नाही, हे कोणतं जादू नाही, तर गॉड गिफ्टेड माझ्याकडे पॉवर आहे. स्वप्न, समस्या, भीती सगळं संपतं. हे ऐकल्यावर पोलिसांसमोर एक विचित्र जवळपास स्पष्ट दिसू लागलं, की टीटी नावाचा तो माणूस गावात झाडफूक करणारा मानला जात होता. सामान्य नजरेने पाहिलं तर तो स्वतःला हिलर किंवा शमन असं म्हणत होता. असा माणूस जो आजारी, भूत-प्रेत किंवा साया हटवण्याचा दावा करत होता. गावातील अनेक लोक त्याच्यावर विश्वास ठेवत होते. पण आता तोच विश्वास एका धोकादायक वळणावर आला होता. जेलमध्ये बसून पोलिसांनी त्याच्याकडून सरळ प्रश्न केला, की त्या घरात नेमकं काय चालू होतं आणि का स्वतःच्याच मुलीला हे सगळं का केलं जात होतं? तेव्हा या ठिकाणी एच-एस-सी म्हणजे त्या मुलीची आई पुढे येते आणि कोणत्याही संकोचशिवाय म्हणते, की आम्ही आमच्या मुलीचं शुद्धीकरण करत होतो आणि जर तुम्ही लोक अशीच दखल देत राहिला, तर आम्ही तिला वाचवू शकणार नाही. ती संपून जाईल. म्हणून तिला लवकर परत आणा, जेणेकरून आम्ही तिचा पूर्ण इलाज करू शकू. ज्या ठिकाणी तिच्या आवाजामध्ये भीती कमी पण यकीन जास्त दिसत होता. म्हणजे ती पूर्ण कॉन्फिडंट होऊन बोलत होती. मग पोलिसांनी टीटी आणि एच-एसला वेगवेगळं बसून त्या ठिकाणी चौकशी सुरू केली. जेव्हा टीटीकडून बोलणी केली जात होती, तेव्हा त्याने एक नवीन कहाणी समोर आणली आणि जे त्याने सांगितलं, की ज्याचा एक गुरु होता, त्याने त्याला ही हीलिंग पॉवर शिकवली होती. त्याच गुरूने सांगितलं होतं, की त्याचं संपूर्ण कुटुंब आणि येणाऱ्या पिढ्याही श्रापित आहेत. सापाचा श्राप त्यांच्या वंशाशी जोडलेला आहे. त्याच्यासाठीच एक-एक करून संपूर्ण कुटुंबाचं शुद्धीकरण करणं आवश्यक आहे. म्हणूनच सर्वप्रथम मुलाचं शुद्धीकरण केलं गेलं आणि आता मुलीची पाळी आली होती. आणि तसंच पोलिसांना सुद्धा हे कळलं, की डी-एस-ए म्हणजे त्याच्या मुलाचा जो 1 दिवस आधी मृत्यू झाला, त्याच्यामागे सुद्धा शुद्धीकरणच होतं. तर त्यांची सुद्धा शंका आणखी गाढ झाली. हा पहिला विचार होता, की कदाचित हे लोकं मानसिकदृष्ट्या असंतुलित आहेत. म्हणून दोघांना सुद्धा हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि सायकियाट्रिस्टकडून तपासणी करून घेतली. पण रिपोर्ट पूर्णपणे नॉर्मल आली. कोणताही मानसिक आजार नव्हता. म्हणजे हे सुद्धा स्पष्ट होतं, जे काही केलं जात होतं, ते होशाहवासात केलं जात होतं. आणि इकडं पोलिसांनी दादीला सरकारी साक्षीदार बनवण्याचा निर्णय घेतला. त्यांना सांगितलं, खरं-खरं पूर्ण सगळं सांगून टाका. ही पूर्ण कहाणी उघडा. तर शिक्षामध्ये थोडी सवलत दिली जाऊ शकते. तेव्हा हळू-हळू थर उडू लागले. कारण रिपोर्ट स्पष्ट सांगत होता, की हे पागलपणा नव्हता, तर हे एक जाणून-बुजून मान्यतेवर आधारित क्रूरता होती. वेगवेगळ्या चौकशीत ते त्याचे वडील होते, जी आई होती. श्रापवालीच कहाणी परत-परत करीत होते आणि आईसुद्धा त्याच गोष्टीवर अडून राहिली होती. पण जेव्हा मुलासोबत केलेल्या शेवटी ट्रीटमेंटबद्दल खूप चौकशी केली, तेव्हा या ठिकाणी आणखी एक नवीन कहाणी समोर आली. त्यांनी सांगितलं, की इंडोनेशियाच्या ब्लॅक मॅजिकमध्ये गुंडोरा नावाचा एक साया असतो.
सामान्यतः तो किशोर वयातच किशोरांना दिसतो. ज्या ठिकाणी त्यांची मुलगी दावा करत होती की तिला आत्मा दिसतात, तिला भूत वगैरे साया दिसतात, ती त्यांच्याशी बोलते. सुरुवातीला कोणीसुद्धा तिच्या बोलण्याला गांभीर्याने घेतलं नव्हतं. पण अनेक वेळा तिला एकटीच हवेत कोणाशी बोलताना पाहिलं गेलं. तेव्हा कुटुंबाला तिच्यावर विश्वास बसला की नक्कीच याच्यावर काहीतरी उपाय करणं आपल्याला गरजेचं आहे. आणि याच सायाला हटवण्याच्या नावाने हे सगळं काम केलं गेलं. तिच्या आईनं पुढे हे सुद्धा सांगितलं की आमची मुलगी अनेकदा त्याच्यावर आरडत होती, विनाकारण ती ओरडत होती, विचित्र विचित्र ती हरकतसुद्धा करत होती. कधी एकटीच हसत होती, तर कधी अचानक घाबरत होती, तर कधी अशा गोष्टी बोलत होते जणू तिच्यासमोर कोणी उभा आहे. हे सगळं पाहून टीटी म्हणजे तिच्या वडिलांनी आपल्या गुरुशी भेट घेतली आणि सगळं गोष्टी त्यांनी सांगितली. गुरुने हे ऐकताच सांगितलं की तिच्यावर गुरुंडा नावाचा एक साया आहे आणि हाच कारण आहे की ती विनाकारण ओरडते, स्वतःशीच बोलते आणि राग करते. या ठिकाणी इथून त्यांच्या डोक्यात हे बसलं की शुद्धीकरण करणं आता आपल्याला आवश्यक आहे. त्यांना आता पूर्ण विश्वास बसला की तिला प्रत्येक प्रकारे भूत दिसतात आणि त्यांच्यापासून वाचायचं असेल तर त्या डोळ्यांना बंद करणं सर्वात योग्य राहील. ज्या डोळ्यांनी ती त्यांना पाहते, म्हणजे ज्या डोळ्यांनी ती साया पाहते, भूत प्रेत पाहते, त्यांना जर डिस्ट्रॉय केलं गेलं तर समस्या आपोआप संपेल. पण ही कहाणी अजून अधुरी होती, कारण तिचा मुलगा तो एक दिवस आधीच त्या जगातून गेला होता. त्याचं सत्य समोर येणं अजून बाकीच होतं. तेव्हा पोलिसांनी एक मोठा निर्णय घेतला की त्या ठिकाणी कब्र उघडली जाईल. जरी इंडोनेशियात मृत शरीर पुन्हा बाहेर काढणं अत्यंत अपमानजनक आणि चुकीचं मानलं जातं, पण ही घटना खूप गंभीर होती. म्हणून डीएसच्या शवाला म्हणजे बॉडीला बाहेर काढलं आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवलं. ज्या ठिकाणी पहिल्या नजरेमध्ये शरीरावर कोणतेही मोठं जखम दिसत नव्हते, पण जेव्हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट त्या ठिकाणी बाहेर येतात, त्या ठिकाणी सगळे चकित होतात. कारण शरीरामध्ये असामान्य प्रमाणात जास्त मीठ सापडलं. तेव्हा पोलीस पुन्हा त्याच्या आई वडिलांकडून चौकशी करतात. यावेळी चौकशी खूप कठोर होती. तेव्हा दबाव वाढतो आणि तेव्हा जाऊन त्यांनी खरं स्वीकारलं. तर इथे तिच्या कुटुंबाने म्हणजे आई वडिलांनी सांगितलं की हो, आमच्या कुटुंबावर श्राप आहे आणि असा श्राप आहे जोपर्यंत तो हटणार नाही तोपर्यंत आम्ही श्रीमंत होऊ शकणार नाही. म्हणून त्याला हटवण्यासाठी आम्ही शुद्धीकरण करणं खूप आवश्यक होतं. सर्वप्रथम मुलाचं शुद्धीकरण केलं गेलं होतं आणि जो रिपोर्ट समोर आला होता त्याच्यावरून हे स्पष्ट झालं होतं की त्याला सुमारे 2 किलो मीठ पाण्यात मिसळून पाजलं गेलं होतं. त्याच पाण्याने त्याला अंघोळसुद्धा घातली गेली होती आणि ते पाजलंसुद्धा गेलं होतं. ज्या ठिकाणी डीएसने ते मीठ पाणी पिलं, त्याला उलट्या होऊ लागल्या. पण त्यांचे जे रिच्युअलच्या नावाने त्या ठिकाणी त्याला रोखलं नाही, म्हणजे काळा जादू. तर सतत ती प्रोसेस अनेक वेळा परत दोहरवली गेली आणि या दोहरावाच्या प्रोसेसमध्ये त्याला वारंवार उलट्या होत राहिल्या आणि डिहायड्रेशनमुळे त्याचे इंटरनॅशनल ऑर्गन काम करायचे बंद झाले आणि तो तिथेच दम तोडतो. पण हैराणीची गोष्ट तेव्हा होते ज्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी ते लोक आपल्या मुलीला शुक्र आहे तिचे काका गावकरी लोक मिळून तिला वाचवतात. पण तिच्यासोबत जे केलं गेलं होतं ते विचार करून सुद्धा खूप अनकम्फर्टेबल वाटतं. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, त्याच्यानंतर चार्जशीट दाखल होते, कोर्टात केस सादर केली जाते. त्या ठिकाणी मुलाच्या केसमध्ये त्यांना शिक्षा होते, पण मुलीच्या केसमध्ये खास शिक्षा होत नाहीत. पण हैराणीची गोष्ट ही आहे की 2021 नंतर या ठिकाणी कोणताही अपडेट दिसत नाही. म्हणजे क्लिअर नाही की त्यांना प्रत्यक्षात किती शिक्षा झाली. खैर, जाण्याआधी माझा तुम्हाला सगळ्यांकडून एक प्रश्न आहे की या केसला पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की फक्त भारतामध्येच अंधविश्वास आहे? पाहिलं तर प्रत्येक धर्मात, प्रत्येक देशात अंधविश्वास असतोच. फरक फक्त इतकाच की कुठे तो लपला जातो तर कुठे तो उघड होतो. जसं तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला समजेल की इंडोनेशियात कसे रिच्युअल होतात. मित्रांनो, व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला लाईक करा. आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.